तर महत्त्वाची घडामोड, उद्धव ठाकरे पुन्हा एकदा मराठवाडा दौरा करणार आहेत। नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उद्धव ठाकरे मराठवाडा दौरा करणार आहेत। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळाली की नाही याचा आढावा उद्धव ठाकरे या दौऱ्यादरम्यान घेणार आहेत। 4 दिवस मराठवाड्यातील अनेक गावांना उद्धव ठाकरे भेट देणार आहेत। मुंबई पालिकेतील घोटाळ्यासंदर्भात आमदार सुनील प्रभू यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहिलंय। मुंबई पालिकेतील बदली आणि बढती घोटाळ्याची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी सुनील प्रभू यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली। पदोन्नती आणि बदली करताना आर्थिक देवाणघेवाण झाल्याचा संशयही सुनील प्रभू यांनी पत्रातून व्यक्त केलाय। भाजपच्या मिशन लोटस नंतर आता राष्ट्रवादी सतर्क झाले। मंत्री दत्तात्रय भरणे सोलापुरात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आढावा घेणार आहेत। दत्तात्रय भरणे यांच्याकडे सोलापूर जिल्ह्याच्या संपर्क मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली। राष्ट्रवादीच्या माजी आमदारांची गळती रोखण्यासंदर्भात मंथन होणार असल्याची चर्चा आहे। अजित पवारांचं नेतृत्व किती महत्त्वाचं आहे ते राष्ट्रवादीच्या सर्वच आमदारांना कळलंय असं मंत्री माणिकराव कोकाटे यांनी म्हटलंय। 42 आमदार बिनशर्त अजित पवारांसोबत आले होते। जनतेला न्याय द्यायचा असेल तर अजित पवारांशिवाय पर्याय नाही हे जाणवलं म्हणून दादांसोबत आलो असं मंत्री माणिकराव कोकाटे यांनी म्हटलंय। अजितदादाचं नेतृत्व किती आवश्यक आहे हे राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना कळलेलं आहे। आम्ही 42 आमदार विनाशर्त कुठल्याही प्रकारची कंडिशन न टाकता दादांना पाठिंबा दिलाय। परंतु दादांचं गेल्या अनेक वर्षाचं असलेला कर्तृत्व, त्यांचा असलेला अनुभव, त्यांची प्रशासनावर असलेली पकड, जर जनतेला न्याय द्यायचा असेल तर दादांच्या नेतृत्वाशिवाय पर्याय नाही ही गोष्ट आम्हाला जाणवली आणि म्हणून आम्ही सर्वांनी एकमुखी दादाला पाठिंबा दिलेला आहे। कुठल्याही प्रकारची कंडिशन न ठेवता, शर्त न टाकता। पुढच्या घडामोडीकडे, दीपक साळुंखे यांच्या भाजप प्रवेशासाठी सोलापूरच्या माजी जिल्हाध्यक्षांचा विरोध आहे। दीपक साळुंखे यांनी सांगोला तालुक्यात भ्रष्टाचार केलाय। भ्रष्टाचार लपवण्यासाठी दीपक साळुंखे यांचा भाजपमध्ये येण्याचा प्रयत्न आहे असा आरोप श्रीकांत देशमुख यांनी केलाय। भूसंपादनाचे 95 लाख, 73 लाख आणि 19 लाख अशा पद्धतीच्या 2 कोटीच्या आसपास रकमा आल्या आणि ह्या रकमा आल्यानंतर लिक्विडेशन मध्ये निघालेल्या या सूतगिरणीचे दीपक साळुंखेने स्वतः बोगस संचालक मंडळ तयार केलं। स्वतःची विद्या विकास संस्था, शिक्षण संस्था आहे, त्यातला प्रदीप अशोक गोरे नावाच्या एका शिक्षकाला चेअरमन केलं। सुजाता कांबळे नावाच्या कार्यकर्त्याला सचिव केलं आणि सांगोल्याच्या महाराष्ट्र बँकेतून सर्व ह्या 2 कोटीच्या रकमा शासनाचा अपहार केलेला आहे। पुढच्या घडामोडीकडे, रायगडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का आहे। सुनील तटकरेंचे निकटवर्तीय विकास गायकवाड यांचा शिंदेंच्या सेनेत प्रवेश आहे। दिवाळीनंतर आणखी राजकीय फटाके फुटणार असं म्हणत मंत्री भरत गोगावले यांनी मोठा दावा केलाय। अनेक कार्यकर्ते पदाधिकारी आहेत, परंतु राजकारणामध्ये काय सगळी गुपितं तुम्हाला सांगायची नसतात। आता 2 दिवस जरा दिवाळीचे फटाके वाजवू द्या आणि दिवाळीचे फटाके फोडून झाल्यानंतर मग राजकीय फटाके आपण नंतर फोडूया। तर रायगडच्या राजकारणात कुणी कुणाला फसवलं हे वरिष्ठांना माहीत नसावं असं म्हणत आमदार महेंद्र दळवी यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर निशाणा साधला। वरिष्ठांच्या आदेशानुसार आम्ही फॉर्म्युला दिला, तो मान्य असेल तर सोबत घेऊ, नसेल तर सोडून देऊ असं दळवी यांनी म्हटलंय। आता रायगडच्या राजकारणामध्ये कोणी कोणाला फसवलं हे त्रिवार सत्य आहे। वरच्या नेत्यांना जरी कळत नकळत माहीत नसलं तरी इथल्या जनतेला, इथल्या नेतृत्वाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत। म्हणजे त्यांनी असं आवडून बोलणं, आम्ही फॉर्म्युला देणं, ते खरं तर वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे आम्ही तो आमचा फॉर्म्युला दिला। त्यांना मान्य आहे की नाही आहे, त्यांचा व्यक्तिमत असावं, त्यांच्या पक्षाची बाजू असावी, तर नक्की विचार करतील। आम्ही आमच्या मताप्रमाणे नेहमीच भाषणामध्ये सांगितलं, आले तर बरोबर घेऊन त्यांना सोड। तर 250 दिवस गप्प होतो म्हणणाऱ्यानं 27 वर्ष काय काय केलं मला माहिती, धनंजय मुंडे यांच्या वक्तव्यावरून करुणा मुंडे यांनी टोला लगावलाय। वाल्मिक कराडला मोठं करण्यात धनंजय मुंडे यांचा हात असल्याचा आरोप सुद्धा करुणा मुंडे यांनी केलाय। 250 दिवस मी गप्प राहायला, जे गुन्हा मी नाही केला त्याची सजा मी भोगली। अरे वाल्मिक कराड काय स्वतःसाठी करत होता? इतकी मोठी मोठी सभा आहे, इतकं स्वतः आराम करत होता धनंजय मुंडे। तू मला सगळं माहित आहे, 27 वर्ष काय काय केलेलं आहे। स्वतः आराम करत होता, पूर्ण काम जे आहे वाल्मिक कराड करत होता, त्याच्या एहसान तू फेडू शकत नाही। आणि वाल्मिक कराड जैसे गुंडेला पाळणा, त्यांना गुंडा करण्यामध्ये तुझाच मोठा हात आहे।
तर विकसित महाराष्ट्र 2047चं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या सल्लागार समितीची बैठक पार पडली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात ही बैठक पार पडली आहे. या बैठकीला मंत्री मंगल प्रभात लोढा, नितेश राणे आणि इतर अधिकारी उपस्थित होते.